हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या बुधवार 24 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांची एकच इच्छा आहे की अवनीने दांगटांचं घर सोडून कुठेही जाऊ नये आणि आता त्या दृष्टीने एक खूप मोठं पाऊल उचललं गेलं आहे. आपल्या धोंडी चक्क स्वतःच्या हाताने चुलीवर अवनीसाठी अंडा भुर्जी बनवली, अवनीला खायला दिली आणि अवनीला ही अंडा भुर्जी खूप आवडली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी ही रडत रडत घराबाहेर येते. झाडाच्या बाजूला उभी राहते आणि तिला आठवतं की सकाळी तिने चुकून पाण्याच्या चेहऱ्यावर पाणी फेकलं आणि त्याने माझ्यावर हात उचलला. तो किती चिडला होता हे सगळं आठवून अवनी ढसाढसा रडत असते आणि तेवढ्यात राजा तेथे येतो. राजा अवनीच्या मागे येऊन उभा राहतो. अवनीला म्हणतो, अवनी मॅडम, झालं गेलं विसरून जा, एवढा लोड घेऊ नका. अवनी रडत रडत म्हणते, माझी खूप मोठी चूक झाली. मी तुझ्या चेहऱ्यावर पाणी फेकणार होते, पण चुकून त्याच्या चेहऱ्यावर पाणी पडलं आणि तो एवढा चिडला. राजा सांगतो, अहो मला माहिती आहे, माझ्या ते लक्षात आलं आणि तुम्ही त्या पाण्याचं एवढं टेन्शन घेऊ नका. तो सुद्धा काही शहाणा नाही आहे. त्याला असं वाटलं की मीच त्याच्या चेहऱ्यावर पाणी फेकलं म्हणून त्याने हात उचलला. झोपेत होता तो, अचानक दचकला, त्यामुळे असं झालं. त्याने काही जाणून बुजून केलं नाही आणि त्याला तुम्हाला सॉरीसुद्धा म्हणायचं आहे. मी त्याच्या वतीने तुम्हाला सॉरी म्हणतो. अवनी म्हणते, सॉरी तर मी म्हटलं पाहिजे, माझ्यामुळे त्याला इतका त्रास झाला. राजा म्हणतो, अहो तुम्ही एवढा लोड घेऊ नका. तर अवनी म्हणते, नाही, हे सगळं माझ्यामुळे होतं आहे. माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो आहे. तुम्हाला रोज हा त्रास माझ्यामुळे सहन करावा लागतो आहे. मी या घरात नाही ॲडजस्ट करू शकत आहे. या घरात मला राहता येत नाही आहे आणि तुमचंसुद्धा जीणं मी मुश्किल करून ठेवलं आहे. राजाला काय बोलावं ते कळतच नाही आणि तेवढ्यात सुलू आत्या घराबाहेर येते आणि तिला दिसतं की अवनी रडतीये. राजा तिच्या शेजारी उभा आहे. हे पाहून सुलू आत्या खूप खुश होते. राजा म्हणतो, अहो अवनी मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला माहिती आहे ना माझे भाऊ कसे आहेत. तो अचानक झोपेतून उठला म्हणून असं झालं. तुम्ही जास्त मनावर घेऊ नका. अवनी म्हणते, अरे पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय हे स्पष्ट दिसतंय ना. तुम्ही सगळे खुश आहात, माझ्यामुळे हे सगळं होतं आहे. सुलू आत्या विचार करते, ही धोंड्याची सून का रडतीये. तेवढ्यात सुलू आत्याला एक आयडिया सुचते. सुलू आत्या घरातून मोबाईल घेऊन येते. अवनी आणि राजाचा व्हिडिओ शूट करू लागते आणि इकडे अवनी ही राजाला म्हणते, राजा एक काम करशील का. राजा म्हणतो, सांगा ना, लगेच करतो. तर अवनी म्हणते, आपण रूम शोधत होतो ना, ते काम सुरू ठेव. मला लवकरात लवकर येथून शिफ्ट व्हायचं आहे. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास होतोय ना, तो मला सहन होत नाहीये. राजाला खूप वाईट वाटतं. सुलू आत्या हा व्हिडिओ शूट करतच असते. राजा विचार करतो, घर सोडून जाण्याचं यांच्या मनातून काही जात नाहीये. काहीही करून यांना घरं सोडून जायचं आहे आणि त्यात पाण्याने सकाळी सकाळी माती खाल्ली. राजा म्हणतो, ठीक आहे, आपण शोधूया. आणि तेवढ्यात राजाची नजर सुलू आत्यावर जाते. सुलू आत्या त्याच्याकडे पाहून हसते. राजाला समजतं ही बाई आमचा व्हिडिओ शूट करतीये. राजा म्हणतो, मॅडम तुम्ही चला आतमध्ये, येथे बाहेर विघ्न संतोषी लोक आहेत. अवनीसुद्धा पाहते. तिला दिसतं की सुलू आत्याने व्हिडिओ शूट केला आहे. अवनी आणि राजा हे दोघेही घरात निघून जातात. सुलू आत्या खूप खुश होते आणि म्हणते, आता पहा, हा व्हिडिओ मी कोठे कोठे आणि कसा कसा पाठवते. माझा शाप काय मी फेल होऊ देणार नाहीये. धोंड्याची सून मी घरात टिकू देणार नाही. असा विचार करून सुलू आत्या खूप खुश होते आणि इकडे घरात पाण्या, धन्या, यशोदा असतात. पाण्याला त्याने जे काही केलं त्याचा खूप राग आलेला असतो. यशोदा म्हणतो, ए पाण्या, अशी चिडचिड करून काय होत नाही. आपण काय करतोय ना हे लक्षात आलं पाहिजे. मूर्खासारखं काही पण करतोस. पाण्या ओढून म्हणतो, अरे बस झालं ना, मला तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त त्रास होतोय काय केलं त्याचा. मला बोलू नका आता, नाहीतर मी माझं डोकंच फोडून घेईल. आणि तेवढ्यात अवनी आणि राजा आतमध्ये येतात. पण पाण्या हा नजर फिरून घेतो. अवनीच्या नजरेला नजर देण्याची त्याची हिंमत नसते. अवनी आणि राजासुद्धा काही बोलत नाही. यशोदालासुद्धा खूप वाईट वाटतं. आणि इकडे पाण्याच्या गॅरेजमध्ये पायल ही तिच्या एका मैत्रिणीबरोबर पोहोचते. संब्या म्हणतो, आज खूप लवकर आल्या. तर पायल म्हणते, ए जास्त शहाणपणा करू नको, माझा पाण्या कुठे आहे. तर संब्या सांगतो, अहो ते अजून आले नाहीत. पायल विचारते, असे कसे आले नाहीत. तर संब्या सांगतो, अहो तुमची वेळ बदलली आहे, तुम्ही लवकर आलाय, पाण्याला कधीच एवढ्या लवकर येत नाही. पायल म्हणते, हे माझ्या पानूचं ना मला काही कळतच नाही.
पानू आल्याशिवाय मला करमत नाही, त्याला हे माहीत नाही आहे का? पायलचं हे वागणं पाहून तिच्याबरोबर जी मैत्रीण आलेली असते ती म्हणते, ए पायल, कॉलेजची ब्युटी क्वीन आहे तू, किती भारी भारी पोरं तुझ्या मागे फिरताय, लाईन मारताय, आणि तू काय त्या मेकॅनिकच्या मागे लागली आहे? तर पायल चिडून म्हणते, तुला माहीत नाही आहे माझा पानू काय चीज आहे, तो काय साधासुद्धा मेकॅनिक नाही आहे. जेव्हा तो गाडीचे नट बोल्ट उघडतो ना, तेव्हा मला असं वाटतं की माझ्या दिलाचेच नट बोल्ट उघडतोय. पायल वेगळ्याच पद्धतीने पाण्याची स्तुती करत असते. संभ्या हे सगळं ऐकत असतो. पायल म्हणते, तुला जर माझा मेकॅनिक पाणी आवडत नाही ना, चल निघ इथून. तर ही मुलगी म्हणते, अगं मला सोड ना कमीत कमी, नाहीतर पैसे तरी दे. पायल म्हणते, चल सोडते तुला. आणि पायल या मुलीला कुठेतरी आणून सोडून देते. पायल ही लगेच नमीला कॉल करते आणि विचारते, काय हो जाऊबाई, मी एवढ्या टेन्शनमध्ये आहे आणि तुम्ही काय करताय? नमी विचारते, तुला काय झालं टेन्शन घ्यायला? तर पायल सांगते, येते मी माझ्या पानूला भेटायला त्याच्या गॅरेजवर आले, पण तो अजून आलाच नाही आहे. घरी सगळं ठीक आहे की नाही ते पहा ना. तर नमी म्हणते, तू सुद्धा त्या निगेटिव्ह माणसाबरोबर राहून राहून ना निगेटिव्ह झाली आहे. तर पायल म्हणते, अहो आपल्या माणसाबद्दल असं काय बोलताय, जाऊन पाहून या. तर नमी म्हणते, काय नाही, ढुंगणवर करून झोपला असेल तो अजून. पायल म्हणते, अहो एकदा घरात जाऊन पहा ना. आणि तेवढ्यात पाण्या हा रागारागाने घराबाहेर पडतो आणि गाडी घेऊन गॅरेजवर निघून जातो. नमी ही पायलला सांगते, जाऊबाई तुमची विल पॉवर आहे ना खूप स्ट्रॉंग आहे. आत्ताच तुमचा पाण्या निघालाय घराबाहेर गॅरेजकडे यायला, जा भेटा त्याला. पायल खूप खुश होते आणि म्हणते, जाऊबाई मी तर त्या दिवसाची वाट पाहतीये जेव्हा माझं लग्न पाण्याशी होईल, तुमचं लग्न यशा भाऊजीशी होईल आणि आपण सगळे मस्त त्या कुटुंबात आनंदाने गुण्यागोविंदाने राहू. नमी म्हणते, तू तर माझ्या तोंडचंच वाक्य घेतलंस, खरंच मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहतीये. या दोघी खूप खुश होतात. आणि इकडे घरामध्ये पाण्या निघून गेला, त्यामुळे यशोदाला टेन्शन आलेलं असतं. यशोदा म्हणतो, अरे पाण्याने काहीच खाल्लेलं नाही आहे आणि त्याला भूक सहन होत नाही, खूप त्रास होईल त्याला. राजादा चिडून म्हणतो, अरे होऊ दे ना मग, एक दिवस उपाशी राहिला तर काय मरणार नाही तो. तर धन्या म्हणतो, ए राजादा तू कशाला आता चिडचिड करतोय? तर राजा म्हणतो, त्या पाण्याला अक्कल नाही का, त्याने चूक केली ना, मग त्याला चिडचिड सहन करावीच लागेल. राजा हा पाण्यावर खूप चिडलेला असतो. धन्या आणि यशोदाला कळतच नाही की हा एवढी चिडचिड आता का करतोय. आणि मग थोड्या वेळानंतर चक्क एक पोलीसवाला स्वतःच्या मोटरसायकलवर धोंडी अण्णाला सोडायला घरी येतो. तेवढ्यात अवनी घराबाहेर येते आणि धोंडी अण्णा घरी आले हे पाहून तिला खूप आनंद होतो. हा पोलीसवाला म्हणतो, ओ धोंडी अण्णा, काय आम्हाला काय एवढंच काम आहे का हो, तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये न्यायचं आणि मग घरी आणून सोडायचं? धोंडी अण्णा म्हणतो, साहेब माझी काही चूक नाही, ती सुली आणि तो दत्त्या काही ना काही काड्या करणार, माझी तक्रार करणार आणि तुम्ही मला घेऊन जाणार. तेवढ्यात हा पोलीसवाला अवनीला पाहतो आणि विचारतो, ही कोण आहे? तर धोंड्यांना सांगतो, अहो ही माझी सुनबाई आहे. हे ऐकून या पोलीसवाल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. पोलीसवाला विचारतो, तुमच्या मुलाचं लग्न झालं का? काय यार बोलवलं नाही आम्हाला? धोंड्यांना म्हणतो, ओ साहेब, त्या जगदाळे साहेबांना फोन करून मी सांगितलं होतं सगळ्या स्टाफला घेऊन या, आता त्यांनी तुम्हाला सांगितलं रे, माझी काय चूक आहे? पोलीसवाला म्हणतो, खरं आहे तुमचं, आता आमची ड्युटीच अशी आहे ना, त्यामुळे कुठे जायला जमतच नाही. धोंड्यांना म्हणतो, खरं आहे, 24/7 तुमचं काम सुरू असतं. अवनी हे सगळं ऐकत असते. पोलीसवाला म्हणतो, हो आता घरात सूनबाई आली आहे, हे सगळे धंदे बंद करा, नाही तर जायची सून घर सोडून. धोंड्यांना म्हणतो, नाही नाही, सून चांगली आहे, घर सोडून जायची नाही. हा पोलीसवाला नमस्कार करतो आणि बाय करून तेथून निघून जातो. धोंडी अण्णा घराजवळ येतात, त्यामुळे अवनीला खूप बरं वाटतं. इकडे सुलवात्या आणि दत्ता धोंडी घरी आलाय हे पाहतात. दत्ता म्हणतो, रात्रभर पोलिसांनी चांगलाच त्याला कुटला असन. सुलवात्या म्हणते, आता सुधारला असन, आपल्या नादाला नाही लागायचा. त्या दत्ता म्हणतो, कशाचा सुधारला, ही काय त्याची पहिली वेळ आहे का? 4-5 वेळ जेलमध्ये जाऊन आलाय आणि हा काय सुधरत नाही, चांगला निबरगड झालाय. सुलवात्या म्हणते, सुधरल ना, तुला आठवतंय का जेव्हा लक्ष्मी वहिनी देवाघरी गेली होती तेव्हा कसा येण्यासारखा वागायला लागला होता, गेला होता आत्महत्या करायला, पण थोडक्यात वाचला. आता याची ही सून जाईल ना घर सोडून, मग कसा माझ्यासमोर नाक रगडतील, मला म्हणल, हे घे घराचे पेपर सुले, घर तुझ्या नावावर करतो, माझ्या पोरांना घेऊन दूर निघून जातो, पण माझ्या पोरांना सुनेला सुखाने जगू दे, मग हे घर आपलं होणार. दत्ता म्हणतो, सुले मला तुझी ही गोष्ट खूप आवडते, किती आशादायी आहे तू. अगं जे होणार नाही ना त्याचा विचार करतेस तू. ही पोरगी ना घराला जीव लावतीये,
ती काय घर सोडून जात नसते आणि हे घर काय आपल्याला मिळत नसतं. सुलू चिडून म्हणते, दत्ता दादा, हे घर म्हणजे आपलं भविष्य आहे. हे घर जर आपल्याला मिळालं ना तर माझ्या नमीचं लग्न होईल आणि आपल्या म्हातारपणासाठी 2 पैसे राहतील. त्यामुळे काही झालं तरी माझा शाप खरा व्हायलाच पाहिजे. धोंड्याची सून घर सोडून जायलाच पाहिजे आणि तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं, मला साथ द्यायची. दत्ता म्हणतो, ठीक आहे सुले. आणि मग धोंडी अण्णा घरात येतात. यशोदा विचारतो, काय अण्णा आलात का? तर धोंडी अण्णा सांगतो, अरे रात्रभर खूप डास चावले त्या पोलीस स्टेशनात, झोपच नाही आली. साहेबांची ओळख आहे म्हणून साहेबांनी स्वतः घरी आणून सोडलंय. अवनी हे सगळं ऐकत असते. तेवढ्यात धोंडी अण्णाला दिसतं की त्यांचा रेडिओ नाहीये. धोंडी अण्णा विचारतात, माझा रेडिओ कुठे गेला रे? तर अवनी सांगते, माझ्याकडे, आणते मी. अवनी रेडिओ आणायला जाते. यशोदा विचारतो, अण्णा चहा घेणार का? धोंडी अण्णा म्हणतो, नाही, मी आता मोसंबीचा ज्यूस घेणार, बसणार मी आता. यशोदा म्हणतो, अहो काय करताय अण्णा, सुनबाई घरात आहे आणि तुम्ही बसणार आहे का आता? तर धोंडी अण्णा म्हणतो, ठीक आहे मग, मला आहे ना चहा घेऊन ये, आल्याचा चहा. यशोदा म्हणतो, आलं लक्षात. यशोदा निघून जातो. तर अवनी रेडिओ घेऊन येते आणि म्हणते, तुम्ही रोज रात्री रेडिओ लावून झोपताना तर मला त्याचा खूप आधार वाटतो. असं वाटतं कुणीतरी जागा आहे. रात्री झोपच येत नव्हती म्हणून मी रेडिओ लावला होता, सॉरी बरं का. तर धोंडी अण्णा म्हणतो, नाही नाही, काही सॉरी म्हणायची गरज नाही आहे. माझा रेडिओ तुझ्या कामाला आला याचाच मला आनंद झाला आहे. अवनी आतमध्ये निघून जाते. धोंडी अण्णा खूप खुश होतो आणि रेडिओला म्हणतो, पाहिलं का, सुनेला तुझा आधार वाटतोय. धोंडी अण्णा रेडिओ पुन्हा सुरू करून देतो. इकडे महेश त्याच्या एका मीटिंगसाठी बाहेर आलेला असतो आणि त्याची मीटिंग सुरू असते. तेवढ्यात त्याला एका अननोन नंबरवरून कॉल येतो. महेश फोन कट करतो. मग याच नंबरवरून त्याला एक व्हिडिओ येतो आणि हा तोच व्हिडिओ आहे जो सकाळी सुलू आत्याने शूट केला होता. महेश हा व्हिडिओ पाहत असतो आणि त्यात अवनी रडतीये हे एकदम HD क्वालिटीमध्ये स्पष्ट दिसत असतं. डायलॉगसुद्धा ऐकू येत असतात. सुलू आत्याला जे ऐकू आलं नाही ते मोबाईलने ऐकलेलं असतं. हा माणूस विचारतो, काही प्रॉब्लेम आहे का? महेश म्हणतो, नाही नाही, काही नाही, माझे बाबा काही दिवसात बरे होतील, मग ऑफिस जॉईन करतील, तेव्हा तुमचं सगळं काम होऊन जाईल. महेश आपली मीटिंग संपवतो आणि साईटच्या बाहेर पडतो. तेवढ्यात सुलू आत्या त्याला पुन्हा एकदा कॉल करते. महेश फोन उचलतो आणि विचारतो, ओ तुम्हाला कळत नाही का, मी फोन कट करतोय, पुन्हा पुन्हा कशाला फोन करताय, कोण आहात तुम्ही? तर सुलू आत्या म्हणते, काय साहेब विसरला का, मी तीच आहे, तुमची पोरगी पळून गेलती ना तेव्हा तुम्हाला त्या दांगट्यांच्या कुटुंबाबद्दल पत्त्याबद्दल सांगितलं होतं. आणि तुमची बहीण आहे ना आता खूप टेन्शनमध्ये बरं का. अहो मी त्याची नात्याची नाही गोत्याची नाही, तरीसुद्धा तिला इतका त्रास होतोय ना ते पाहवलं जात नाही आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिला का, कशी रडत होती तुमची बहीण. त्या राजाने ना तिला बेदम मारला असणार. अहो ती धोंड्याची पोरच तशी आहे. तो धोंड्या काल पोलीस स्टेशनमध्ये गेला होता तुरुंगात. सख्ख्या भावाचं डोकं फोडलं त्याने. अहो दिवसभर मारामाऱ्या भांडणं याच्याशिवाय काय नाही त्यांच्या घरात. आणि तुमची एवढी चांगली कुटुंबातली पोरगी, श्रीमंत कुटुंबातली पोरगी तेथे आली आहे. अहो तुमच्या बहिणीला घेऊन जा, नका ठेवू येथे. महेश चिडून म्हणतो, ग बसाओ, येथे मला कामं असतात, तुम्हाला सांगितलंय ना, पुन्हा पुन्हा मला फोन करायचा नाही. असं म्हणून महेश फोन कट करतो. सुलू आत्या खूप चिडते आणि म्हणते, काय दगडाच्या काळजाचा भाऊ आहे, बहिणीची काहीच काळजी नाही याला. आणि तेवढ्यात नमी हे सगळं ऐकते आणि म्हणते, मम्मी कशाला काड्या करतेस ग तू, जगू दे ना त्या अवनीला नीट. सुलू आत्या चिडून म्हणते, तू तुझं काम कर, मोठ्यांच्या गोष्टीत नाही बोलायचं. नमीचा नाईलाज होतो. नमी गप्प बसते. आणि इकडे महेश पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहतो आणि त्यात अवनी रडताना दिसते. शेवटी अवनी त्याची बहीण आहे, त्यामुळे महेशला सुद्धा तिची खूप काळजी वाटते. आणि इकडे पाण्या हा गॅरेजवर आलेला असतो. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. मी आज खूप चुकीचं केलं आहे हे त्याला समजतं. संभ्या विचारतो, पाण्यादा तुला मी ही ब्रेक लायनर बदलायला लावली, तू बदलली नाही. तर पाण्यात चिडून म्हणतो, डोक्यात फरक पडेले माया. हे ऐकून संभ्याला समजतं की पाण्यादा चिडलाय. पाण्यादा म्हणतो, 1 नंबरचा नालायक आहे मी. राजा म्हणतो ना ते बरोबरच आहे. मला काडीची अक्कल नाही आहे, निगेटिव्ह माणूस आहे मी. कसं वागायचं ते सुद्धा मला कळत नाही. तर संभ्या म्हणतो, आज तुला चक्क राजादाचं पटलं? तर पाण्या म्हणतो, कारण भाऊ येतो माझा, मोठा भाऊ. 2 वर्षांनी जरी मोठा असला ना तरी मोठा भाऊ येतो माझा आणि मला त्याचं पटणारच. आणि आज मी माझ्या वहिनीवर हात उचलला, मी माझ्या वहिनीवर कसा हात उचलू शकतो. हे ऐकून संभ्याला सुद्धा मोठा धक्काच बसतो. आणि तेवढ्यात पायल तेथे येते.
पायल ही पाण्याजवळ येते आणि म्हणते, पानू, मी सकाळी सुद्धा येऊन गेले, पण तू नव्हताच येते, म्हणून मी परत आले. तर पाण्यात चिडून म्हणतो, संभ्या, हिला सांग येथून जायला. पण संभ्याची काही हिंमत होत नाही. पायल म्हणते, अरे बापरे, माझा पानू तर खूप चिडलेला दिसतोय, मॅटर डेंजर आहे वाटतं. पाण्या म्हणतो, पायल येथून जा. तर पायल म्हणते, अरे वा, आज तर माझं पूर्ण नाव घेतलं. पण पायल काय ऐकत नाही. त्यामुळे पाण्या चक्क तिला धक्का देतो. पायल 4 पावलं मागे जाते आणि मग पाण्या गाडीतून खाली उतरतो आणि तिला ठणकावून सांगतो, पायल, आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. माझं डोकं फिरलेलं आहे. उगाच काही चुकीचं झालं ना तर मला दोष नाही द्यायचा. संभ्या खूप घाबरतो. पायलला अजूनही कळत नाही की मॅटर सिरियस आहे. पायल पाण्याचा हात पकडते आणि पाण्या तिला जोरात ढकलून देतो. पायल या गाडीला जाऊनच धडकते. पाण्या तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, एकदा सांगितलेलं कळत नाही का? तर पायल त्याला म्हणते, पाण्या, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तर पाण्या तिच्यावर ओढून म्हणतो, पण माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे आणि माझं आणि तुझं कधीच काही होऊ शकत नाही. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. आज नंतर तुझं थोबाड मला दाखवायचं नाही. या गॅरेजवर परत यायचं नाही. तुझी गाडी या गॅरेजवर आणायची नाही, नाहीतर तुझी गाडी पेटवून देईन, एवढं लक्षात ठेव. तुला काय निगेटिव्ह रिव्ह्यू द्यायचे दे, मी नाही घाबरत. पायलला खूप वाईट वाटतं. आजपर्यंत पाण्या तिच्यावर कधीच एवढा चिडलेला नसतो. पायल रडत रडत तेथून निघून जाते. पाण्या खूप दुःखी होतो. संभ्या त्याचं जॅकेट घेऊन येतो आणि म्हणतो, पाण्यादा, या पायल वहिनीचा आपण नंतर पाहूया, पण आधी अवनी वहिनीला मनवायला पाहिजे. आपल्याकडून चूक झाली आहे ना, आणि कोणत्याही मुलीला मनवायचं असलं तर तिला गिफ्ट द्यावं लागतं, मग ती माफ करते. ऐक माझं, चल माझ्याबरोबर. पाण्याला हे पटतं आणि पाण्या हा संभ्याबरोबर गिफ्ट घ्यायला जातो. इकडे राजा अवनीची वाट पाहत असतो की अवनी रूममधून कधी बाहेर येईल, पण अवनी काय रूमच्या बाहेर येत नाही. आणि तेवढ्यात अवनी ही दरवाजा उघडून रूमच्या बाहेर येते. राजा खूप खुश होतो आणि विचारतो, आता बरं वाटतंय का? अवनी हो म्हणते. राजा तिला पाणी प्यायला आणून देतो. अवनी पाणी पिते आणि तेवढ्यात यशोदा हा आपल्या कामावर जायची तयारी करत असतो आणि मिस्त्री लोक जे थापी, त्यानंतर त्यांची मोठी दोरी असते, या सगळ्या वस्तू नेतात. तसं यशोदा सगळं घेऊन जात असतो. अवनी हे पाहते. राजा पाहतो तर त्याला समजतं की अवनीला आता कळणार की मी अवनीशी खोटं बोललो होतो की माझा मोठा भाऊ यशोदा हा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. आता तिला समजेल की तो एक साधा मिस्त्री आहे. त्यामुळे राजाला टेन्शन येतं. अवनी विचार करते, राजाने तर मला सांगितलं होतं की यशोदा मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, मग ते हे सगळं सामान का घेऊन जात आहे हे सगळं, आणि ते नेहमी सायकलने साईटवर जातात असं का? यशोदा हा अवनी आणि राजाला पाहतो आणि म्हणतो, आज जे काही घडलं ना त्याचा जास्त विचार करू नका. मी जेवण बनवून ठेवलं आहे, मस्त पोटभर जेवण करा, मी येईल संध्याकाळपर्यंत. असं म्हणून यशोदा तेथून निघून जातो. राजा हा अवनीकडे पाहून विचार करतो, देवी आई, आता मला तूच वाचू शकते, कारण आता असा प्रश्न माझ्यावर येणार आहे ना ज्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. अवनी आणि राजा या दोघांपेक्षा पाण्या हा खूप दुःखी झाला आहे. मी चक्क वहिनीवर हात उचलला, हे त्याला सहनच होत नाही आहे. आणि आता पुढे काय होईल ना हे पाहायला मजा येणार आहे. नक्कीच पाण्या असं काहीतरी करेल ज्यामुळे अवनीही त्याला माफ करेल आणि याच घरातील सगळ्यांचं नातं हे आणखीनच घट्ट होईल, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की घरामध्ये जेवण यशोदाने बनवलेलं असेल, पण काय झालं असेल काय माहीत. अवनी ही धोंडी अण्णाला म्हणेल, अण्णा तुम्हाला भूक लागली का? मी तुमच्या काहीसाठी काहीतरी पटकन बनवते. तर धोंडी अण्णा म्हणेल, नाही नाही सुनबाई, तू काय नको बनवू, मीच बनवतो ना. धन्यासुद्धा तेथे असणार. धन्या म्हणेल, ओ अण्णा, ट्रक चालवणं आणि जेवण बनवणं या 2 वेगळ्या गोष्टी असतात. धोंडी अण्णा म्हणेल, चॅलेंज? मला चॅलेंज करतोय? आता पहा मी काय बनवतो ते. आणि मग धोंडी अण्णा चक्क अंगणात बसून चुलीवर अवनीसाठी गरमागरम अंडा भुर्जी बनवणार आणि अवनी आणि धन्या त्यांच्या शेजारी बसलेले असतील. धोंडी अण्णा ही अंडा भुर्जी बनवणार आणि सगळ्यात आधी अवनीला खायला देईल. त्यामुळे धन्या खूप खुश होईल आणि अवनी ही अंडा भुर्जी खाणार
आणि धोंडी अण्णाला सांगणार, अण्णा खरंच खूप भारी झाली आहे. आणि अवनी खरं बोलणार, उगाच मन राखायचं म्हणून बोलणार नाही. तिच्या चेहऱ्यावरचं हसू सगळं काही सांगून जाईल. त्यामुळे धोंडी अण्णाला सुद्धा खूप आनंद होणार. आणि धन्या विचारेल, काय हो अण्णा, आम्ही जन्माला आल्यापासून कधी आमच्यासाठी नाही बनवलं, पण वहिनीला आल्या आल्या लगेच बनवून खाऊ घातलं स्वतःच्या हाताने. धोंडी अण्णा म्हणेल, कारण तुम्ही फक्त माझे पोरं आहात, पण ही माझी सून आणि माझी पोरगी सुद्धा आहे. हे ऐकून अवनी खूप इमोशनल होईल. तिला आपल्या वडिलांची आठवण येईल. म्हणजे एकूणच आता अवनी या घरात रुळायला लागली आहे आणि हळूहळू ती या सगळ्या कुटुंबावर इतकं प्रेम करेल की हे घर सोडून जाण्याचा कधी स्वप्नातही विचार करणार नाही. तर फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. तुम्हाला आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.